झोपडपट्टी वासियांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्यातर्फे आमरण उपोषण करण्यात येते। मुख्यमंत्र्यांनी दिघा झोपडपट्टीच्या एसआरए सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती, मात्र स्थानिक भाजप आमदार गणेश नाईक यांनी राजकीय दबाव वापरून सर्वेक्षण बंद पाडून हजारो झोपडपट्टी वासियांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याचं शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितलंय। यावेळी झोपडपट्टीचा बायोमेट्रिक सर्वेक्षण पुन्हा सुरू झाल्याशिवाय हे आमरण उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी दिली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बायोमेट्रिक सर्वे चालू केला होता एसआरएच्या माध्यमातून, पण या इथल्या आमदारांनी एक स्वार्थापोटी हा आमचा एसआरएचा बायोमेट्रिक सर्वे थांबवला गेला प्रेशर टॅग यूज करून। म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये बायोमेट्रिक सर्वे चालू करून लोकांना एसआरएच्या माध्यमातून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे, आमरण उपोषणाला बसलेलो आहे। मागणी पूर्ण व्हायला सर्वे चालू झालेला आहे, लोकांचा सर्वे झाला आहे। माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15% लोकांचा सर्वे सुद्धा झाला होता, पण यांनी येऊन प्रेशर टॅग, आमदारांनी गणेश नाईकांनी येऊन प्रेशर टॅग यूज करून हा सर्वे थांबवलाय। तो गणेश नाईकाची आजची परिस्थिती अशी आहे, धरलं तर चावते, सोडलं तर पळते। त्याच्यामुळे काही लोकांनी घाबरून तो एसआरए थांबवला, पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा एसआरए मिळवून देण्यासाठीच आम्ही आमरण उपोषणाला बसलो। गणेश नाईकांवर थेट आरोप आहे। गणेश नाईकांवरती झोपडपट्टी काय, आता मी प्रकल्पग्रस्तांचा पण विषय बरोबर घेतलेला आहे। प्रकल्पग्रस्तांना पण गरजेपोटी आजपर्यंत त्यांनी फक्त गाजर दाखवत आले आणि काही केलेलं नाही। झोपडपट्टीसाठी ना प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांसाठी आणि बाकीच्या तर गोष्टी सोडून द्या। या गणेश नाईकांच्या कालखंडामध्ये नव्या मुंबईची धारावी झाली आहे। आज जर 24 वर्षा 2000 साली सर्वे झाला, तर 24 वर्षामध्ये जर सर्वे केला असता तेवढ्या झोपडपट्ट्या वाढल्या नसत्या। आज 2024 पर्यंत 40,000 जी झोपडपट्टी 2000 साली होतं, आज ते 1 लाखापर्यंत गेले। कॉलनी भागामधली घरं, प्रकल्पग्रस्तांची घरं, आज गरजेपोटी घरं, आज 5-5, 6-6 मजली बिल्डिंग झालेत। आता आम्हाला ते सुद्धा आम्हाला रेग्युलाइज करून पाहिजे। शेवटी ते गरजेपोटी त्यांनी बांधलेलं आहे, का त्यांनी कोणी प्रकल्पग्रस्तांनी का हौसे खातीर बांधलेलं नाहीये। म्हणून जर त्याच वेळेस जर यांनी मंत्री होते, आमदार होते, महानगरपालिका यांच्या हातामध्ये सत्ता होती, तर यांनी हे करायला पाहिजे होतं। यांनी आमच्यावरती अन्याय का कमी नाही केलाय। आम्हाला मोरबे डॅम असताना सुद्धा आम्हाला 1 थेंब पाण्याचा या झोपडपट्टी असताना मोरबेचं पाणी भेटत नाही। आम्हाला जे पाणी मिळते ते बारवी डॅमचं मिळते, ते पण पाणी आम्हाला भाईंदरला गेलं, ठाण्याला गेलं, त्यात उरलं की आम्हाला भेटलं। 2-2 दिवस 3-3 दिवस पाणी नसतं आणि हा मनुष्य बोलतो की नवी मुंबई सुजलाम सुफलाम।